प्रशिक्षणार्थी मित्रो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सेट स्क्वेअरचा वापर करून जो 50 mm बाजूचा घन आहे तो कसा काढायचा याच्याविषयी माहिती घेणार आहोत. यापूर्वीच मागच्या तासाला आपण सेट स्क्वेअर कशा पद्धतीने वापर करायचा आहे हे बघितलेलं आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी मी सेट स्क्वेअर कशा पद्धतीने वापरायचा आहे हे रिपीट करत आहे. सेट स्क्वेअर या डायरेक्शनला स्लाइड होईल, या आयसोमेट्रिक लाईनसाठी. त्यानंतर हा इकडच्या बाजूला फिरवला जाईल, हा या पद्धतीने स्लाइड होईल आणि व्हर्टिकल लाईनसाठी तो या पद्धतीने स्लाइड होईल. तर चला या ठिकाणी आपल्याला सेट स्क्वेअरच्या सहाय्याने 50 mm बाजू असणारा एक घन क्यूब काढायचा आहे. प्रथमतः आपण ज्या फेंट लाईन्स आहेत या डायरेक्शनच्या फेंट लाईन काढून घेऊ. त्यानंतर या बाजूच्या आयसोमेट्रिक लाईन्स, त्यानंतर ज्या व्हर्टिकल लाईन्स आहेत त्या आपण इथं काढून घेतलेल्या आहे. या ठिकाणी आपण जी एक्सटेन्शन लाईन आहे ती एक्सटेन्शन लाईन माप देण्यासाठी इथं काढून घेणार आहोत. हा जो क्यूब दिलेला आहे त्याची बाजू 50 mm दिलेली आहे, म्हणजेच सर्व बाजू ज्या आहेत या बाजूचे सर्व माप हे 50 mm असणार आहेत. 50 mmचं मार्किंग आपण प्रत्येक ॲक्सिसवर आपण करून घेणार आहोत. 50 mm मार्किंग, त्यानंतर इकडच्या बाजूलाही 50 मार्किंग आणि उंचीच्या बाजूला आपण 50 mm मार्किंग केलेलं आहे. या बाजूला लांबी, उंची आणि रुंदीचं मार्किंग केल्यानंतर परत आपण सेट स्क्वेअर सेट करणार आहोत. त्यानंतर सपोर्टिंगला पट्टी किंवा दुसरा सेट स्क्वेअर तो आपण वापरायचा या ठिकाणी. या ठिकाणी इकडची व्हर्टिकल लाईन मारून घेऊ आपण. ही लाईन इकडची लाईन उंचीसाठी एक्सटेन्शन लाईन. सेट्सवर आपण मूव करून घेऊ. या ठिकाणी या पद्धतीने आपला इथं क्यूब तयार झाले आहे. आपण डार्क करून घेऊया. ही एक्सटेन्शन लाईन, इकडच्या लाईन्स डार्क करून घेऊया. ते 6 ते 10 mm अंतरावर आपल्याला एक माप रेषा याच्यापेक्षा फेंट असलेली काढायची आहे.
त्यानंतर इथं ॲरो काढून 50 माप, नंतर 50 माप, नंतर उंचीच्या बाजूला या पद्धतीने डायरेक्शन चेंज करून 50 माप. तर या पद्धतीने आपला हा जो क्यूब आहे तो क्यूब तयार झालेला आहे. स्टॉप. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ITI डिजिटल स्किल हबमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करतो. आजचा जो महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, या व्हिडिओमध्ये मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे आयसोमेट्रिक प्रिझम, षटकोनी चिती आणि सूची यांचं ड्रॉइंग कशा पद्धतीने काढलं जातं सेट स्क्वेअर वापरून आयसोमेट्रिक पद्धतीने, हे आपण या ड्रॉइंगमध्ये पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आयसोमेट्रिक चिती व सूची, हेक्झॅगोनल प्रिझम आणि पिरॅमिड याचं कन्स्ट्रक्शन बघणार आहोत. जो हेक्झॅगोनल प्रिझम दिलेला आहे त्याची बाजू दिलेली आहे 30 mm आणि उंची दिलेली आहे 70 mm. प्रिझम आणि पिरॅमिड काढण्यासाठी आपल्याला जो 30 बाजू आहे, 30 बाजू असणारा जो हेक्झॅगॉन आहे त्याचं कन्स्ट्रक्शन आपल्याला या ठिकाणी करावं लागेल. हेक्झॅगॉन कसं काढावं, कन्स्ट्रक्शन ऑफ हेक्झॅगॉन ही यापूर्वीच्याच व्हिडिओमध्ये आपण त्याचं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. आपण 30 mm बाजू असणारा एक हेक्झॅगॉन या ठिकाणी काढलेला आहे, षटकोन, की ज्याची बाजू 30 mm दिलेली आहे. षटकोन काढल्यानंतर आपण हा जो षटकोन आहे तो एका आयतामध्ये या बाजूने, तसंच वरच्या बाजूने, त्यानंतर या बाजूने असा बंदिस्त केलेला आहे. तर या ठिकाणी आपल्याला A to B यामध्ये हे जी अंतर आहे 2B, A1, त्यानंतर 4C, D5 ही अंतरं आपल्याला आयसोमेट्रिक प्रोजेक्शन पद्धतीने जो हेक्झॅगोनल प्रिझम काढायचा आहे त्यासाठी ट्रान्सफर करणं गरजेचं आहे. तर चला आपण जो आयसोमेट्रिक हेक्झॅगोनल प्रिझम आहे तो अगोदर आपण या ठिकाणी काढणार आहोत. तर सुरू करूया. प्रथमतः आपल्याला आयसोमेट्रिक सेट स्क्वेअरद्वारे ज्या आयसोमेट्रिक लाईन्स आहेत त्या आयसोमेट्रिक लाईन्स आपण इथं या ठिकाणी काढणार आहोत. आयसोमेट्रिक लाईन्स नंतर जो हेक्झॅगोनल प्रिझम काढायचा आहे त्याची उंची आपल्याला इथं मार्क करायची आहे. जी उंची दिलेली आहे ती उंची दिलेली आहे 70 mm. 70 mm वर आपण याची मार्किंग केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ज्या आयसोमेट्रिक पॅरलल लाईन्स आहेत त्या पॅरलल लाईन्स या ठिकाणी आपण काढणार आहोत. त्यानंतर आपण जे हेक्झॅगॉन हा जो बंदिस्त केलेला आहे तो या ठिकाणी शिफ्ट करणार आहोत. A to B पर्यंतचं अंतर आपण या साईडला टाकणार आहोत, तसंच या बाजूला. त्यानंतर जे A to D अंतर आहे ते आपण या बाजूला टाकणार आहोत. हे अंतर आपण जोडून घेणार आहोत. हे अंतर जोडून घेतल्यानंतर हे खालच्या बाजूला आपण
ट्रान्सफर करणार आहोत. त्यानंतर आपण जी मार्किंग केलेली आहे A to B जे डिस्टन्स आहे, A1 डिस्टन्स आपण कंपासमध्ये घेणार आहोत. या ठिकाणी मार्किंग करणार आहोत. त्यानंतर A2 डिस्टन्स हे कंपासमध्ये घेऊन या ठिकाणी मार्क करणार आहोत. त्याच पद्धतीनं D5 हे डिस्टन्स घेऊन आपण या बाजूला मार्क करणार आहोत. त्यानंतर D4 हे डिस्टन्स घेऊन आपण या बाजूला मार्किंग करणार आहोत. या ठिकाणी मार्क केलेला आहे आपण B पॉईंट 2, 1 आणि A पॉईंट. तसंच या बाजूला D, 5, 4 आणि C. त्यानंतर जे A to 6 डिस्टन्स आहे, A to 6 डिस्टन्स आपण या ॲक्सिसवर मार्क करणार आहोत. हे जे बिंदू मिळालेले आहेत आपल्याला, हे बिंदू मिळालेले आहेत 3 आणि 6. आपण क्रमाने बिंदू जोडून घेणार आहोत. चार ते 6, 2 ते 3, या ठिकाणी आपल्याला दिसतंय की जो हेक्झॅगॉन आहे त्याची वरची बाजू या ठिकाणी तयार झालेली आहे. त्यानंतर आपण याच्या खाली प्रोजेक्शन घेणार आहोत. लाईन इथपर्यंत आपण घेणार आहोत, प्रोजेक्ट करणार आहोत. त्यानंतर आपण हा भाग डार्क करणार आहोत. त्यानंतर हा जो भाग आहे तो डार्क करणार आहोत. त्यानंतर या डायरेक्शनला या रेषेपर्यंत आपण ही लाईन काढणार आहोत. ही लाईन डार्क करणार आहोत. तर या पद्धतीने आपण या ठिकाणी बघतोय की जो आयसोमेट्रिक हेक्झॅगोनल प्रिझम आहे त्याचं कन्स्ट्रक्शन आपण या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, निश्चितच हेक्झॅगोनल प्रिझम कसं काढावा हे आपल्याला या ठिकाणी माहीत झालेलं आहे. धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये आपण आयसोमेट्रिक सिलेंडर दंडगोल कशा पद्धतीने काढला जातो याचं कन्स्ट्रक्शन पाहणार आहोत. त्यासाठी आपल्याला जो व्यास दिलेला आहे दंडगोलाचा 60 mm आणि त्याची उंची 70 mm दिलेली आहे. तर यासाठी अगोदर प्रथमतः आपण 60 mm आणि 70 mm असणारा एक रेक्टँग्युलर बॉक्स अगोदर आपण या ठिकाणी तयार करून घेणार आहोत. उंची घेणार आहोत आपण 70 mm. त्यानंतर याचा डायमीटर घेणार आहोत बॉक्स 60 mm.
याचं मार्किंग आपण या ठिकाणी करून घेऊ. परत मार्किंग करणं गरजेचं आहे. इकडच्या बाजूला आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे 60. परत सेट स्क्वेअर लावायचा आहे. सेट स्क्वेअर फिरवलेला आहे आपण या डायरेक्शनला. या पद्धतीने आपला या ठिकाणी रेक्टँग्युलर बॉक्स तयार झालेला आहे. बॉक्स तयार झाल्यानंतर आपण कंपासमध्ये 30 mm अंतर घेणार आहोत. 30 mm अंतर घेतल्यानंतर प्रत्येकाचा सेंटर जो आहे तो सेंटर आपण मार्क करून घेणार आहोत. सेंटर या ठिकाणी आपण मार्क केलेला आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी डायगोनल काढायचे आहेत. हा भाग इथे जोडायचा आहे. हा भाग या ठिकाणी जोडायचा आहे. त्यानंतर इकडची जी बाजू आहे ती आपल्याला या ठिकाणी जोडायची आहे. त्यानंतर हा भाग या ठिकाणी आपल्याला जोडायचा आहे. आपल्याला या ठिकाणी एक बिंदू मिळालेला आहे. या ठिकाणी एक बिंदू मिळालेला आहे. याचं प्रोजेक्शन आपल्याला खाली घ्यायचं आहे की जे आपल्याला त्याला पॅरलल कर्व आपल्याला काढायचा आहे. त्यानंतर कंपासमध्ये आपण ओ नंबर दिलेला आहे. ओ सेंटर घेऊन ए बी एवढी त्रिज्या घ्यायची आहे. हा वरचा भाग आपण काढलेला आहे सर्कलचा. त्यानंतर आपण इथं एक्स नाव देणार आहोत. एक्स सेंटर घेऊन तेच डिस्टन्स कायम घेऊन आपण इथपर्यंत आर्क काढायचा आहे. त्यानंतर आपल्याला हा सेंटर घ्यायचा आहे. हा सेंटर एवढी त्रिज्या घ्यायची आहे. ही त्रिज्या घेऊन आपल्याला हा आर्क काढलेला आहे आपण. त्यानंतर सेम त्रिज्या घेऊन आपल्याला या बाजूचा आर्क काढता येईल. हा आर्क काढल्यानंतर आपल्याला या ठिकाणाहून एक स्पर्शिका काढायची आहे. तसंच या ठिकाणाहून आपल्याला एक स्पर्शिका काढायची आहे. त्यानंतर हा जो सेंटर आहे हा सेंटर खालीपर्यंत प्रोजेक्ट करायचा आहे. तसंच हा सेंटरही आपल्याला या ठिकाणी. त्यानंतर एवढं जे डिस्टन्स आहे ते कंपासमध्ये आपण घ्यायचं आहे. हा जो सेंटर आपण एक्सटेंड केलेला आहे हा सेंटरहून आपल्याला या ठिकाणून अशी पॅरलल लाईन काढायची आहे. पॅरलल लाईन काढल्यानंतर हा जो सेंटर आपण
एक्सटेंड केलेला आहे. या सेंटरवरून आपल्याला या बाजूने इकडच्या बाजूला जिथं रेषा स्पर्श होईल तिथं कर्व काढायचा आहे. तसंच याही बाजूने नंतर ही लाईन आपल्याला या ठिकाणी डार्क करायची आहे. या पद्धतीनं प्रशिक्षणार्थी मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, आयसोमेट्रिक सिलेंडर 60 mm बाजू आणि 70 mm उंची असणाऱ्या सिलेंडरचं कन्स्ट्रक्शन आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. धन्यवाद.